अस्सलामुअलैकुम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. पारा नंबर 5. आणि निकाहच्या बंधनात असलेल्या स्त्रिया अर्थात पती असलेल्या स्त्रिया यांच्याशी निकाह हराम आहे. मात्र ज्या तुमच्या ताब्यात आल्या म्हणजे युद्धामध्ये कैदी झालेल्या स्त्रिया अपवाद आहेत. अल्लाच्या ग्रंथातील हे आदेश तुम्हाला लागू आहेत. याशिवाय इतर स्त्रियांशी निकाह करणे तुमच्यासाठी हलाल आहे. मेहरची रक्कम अदा करून स्त्रियांशी निकाह करू शकता. सदाचार कायम राखण्याकरिता फक्त वासना पूर्ण करायची मुळीच परवानगी नाही. मग ज्या स्त्रियांना तुम्ही उपभोग घेतला आहे त्यांचा ठरलेला मेहर ठीकठाक अदा करा, जे तुमचे कर्तव्य आहे. मेहर ठरवून घेतल्यानंतरही आपसातील राजीखुशीने कमी जास्त कराल तर काही हरकत नाही. खात्रीने अल्लाह सर्व काही जाणणारा आणि हिकमत राखणारा आहे. तुमच्यापैकी जो मनुष्य स्वतंत्र इमानधारक खानदानी स्त्रियांशी निकाह करण्याची ताकद राखत नसेल तर त्याने आपल्या ताब्यात असलेल्या इमानधारक दासींशी निकाह करून घ्यावा. तुमच्या इमानची कैफियत अल्लाहला चांगल्या प्रकारे माहीत आहे. तुम्ही आपसात एकमेकांचे जोडीदार आहात. त्यांच्या मालकांची परवानगी घेऊनच त्या दासीची निकाह करू शकता. नियमानुसार दासीलाही भल्या रीतीने मेहर अदा करा, परंतु या अटीवर की त्या सदाचारी असाव्यात, उघड दुराचार करणाऱ्या नसाव्यात आणि लपूनछपून प्रेम संबंध करणाऱ्याही नसाव्यात. दासी जेव्हा निकाहबंधनात आल्यानंतर व्याभिचार करतील तेव्हा गुलामातील नसलेल्या स्त्रियांची जी सजा आहे त्यांची अर्धी त्यांना लागू होईल. तुमच्यापैकी दासीशी निकाह करण्याची परवानगी त्याला आहे ज्याला आपल्याकडून गुन्हा होईल अशी भीती आहे, आणि धीर धराल तर तुमच्यासाठी उत्तम आहे. आणि अल्लाह खरोखर माफ करणारा आणि मोठा मेहरबान आहे. अल्लाह इच्छितो की तुमच्याकरिता स्पष्ट आदेशांचे बयान करावे आणि चालवावे तुम्हाला त्यांच्या उचित मार्गावर जे तुमच्यापूर्वी होऊन गेले आहेत, आणि तुमच्या समस्यांवर ध्यान द्यावे. आणि अल्लाह मोठा जाणणारा हिकमत राखणारा आहे. अपराध कर्मापासून तुमच्या परतण्याबद्दल अल्लाहने तोबा कबूल करण्याचा इरादा केला, आणि जे लोक वासनांची मजा भोगण्यामागे लागले आहेत त्यांचा इरादा असा आहे की तुम्हाला वाईट आचरणात ढकलून खूप मागे घेऊन जावे. अल्लाहचा इरादा आहे की तुमचे सर्व ओझे हलके करावे आणि मनुष्य कमजोर पैदा केला गेला आहे. हे इमानधारकांनो, आपसात एकमेकांची धनसंपत्ती नाहक हडप करू नका. मात्र आपसात राजीखुशीने व्यापार उद्योग करण्यास उघड परवानगी आहे. याच्या विरुद्ध अगून स्वतःचा सर्वनाश करून घेऊ नका. ज्या अर्थी अल्लाहचा फैसला हा आहे की तो तुमच्यावर मेहरबानीचा मामला करू इच्छितो, आणि जो कोणी जोर जबरदस्तीने एखाद्याचा माल हडप करेल तर आम्ही लवकरच त्याला आगीत झोकून देऊ, आणि हे अल्लाहकरिता फार सोपे आहे. जर दूर राहाल त्या मोठमोठ्या गुन्ह्यापासून त्यांच्याबाबत तुम्हाला मनाई केली आहे तर तुम्ही तुमच्या लहान सहान चुका माफ करू आणि जन्नतमध्ये तुम्हाला मानसन्मानाने दाखल करू. ज्या बाबतीत अल्लाहने तुम्हाला एकमेकांवर मोठेपणावर श्रेष्ठता प्रदान केली आहे त्याची इच्छा धरू नका. पुरुषांनी जसे कर्म केले असेल तसाच मोबदला त्यांना मिळेल. स्त्रियांनी ज्या प्रकारचे कर्म केले असेल तसाच मोबदला त्यांनाही मिळेल. आणि अल्लाहच्या जवळ त्याच्या कृपेची याचना करीत राहा, आणि अल्लाहला प्रत्येक गोष्ट माहीत आहे. आणि जी धनदौलत आईबाप किंवा नातेवाईक मेल्यानंतर मागे सोडतील तिच्यासाठी आम्ही हक्काचे वारसदार निश्चित केले आहेत. आणि ज्या लोकांशी तुमचा वचन करार झाला आहे त्यांना देखील त्याचा हिस्सा देत राहा. अल्लाह तर प्रत्येक गोष्टीला स्वतः पाहत आहे. पुरुष प्रबंधक आणि संरक्षक आहे स्त्रियाकरिता. एकमेकांवरील श्रेष्ठतेमुळे अल्लाहने हा दर्जा दिला आहे की त्यांना आपला माल खर्च केला आहे. ज्या नेक स्वभावाच्या स्त्रिया असतात त्या अदबीने वागणाऱ्या आणि आज्ञाधारक असतात. पुरुषांचे रहस्यभेदाने आपल्या आबरूचे रक्षण अशा प्रकारे करतात ज्या प्रकारे रक्षण करणे अल्लाहने पसंत केले आहे. मग जेव्हा तुम्हाला स्त्रियांची शिरजोर होण्याचे भय असेल तर सुरुवातीला त्यांना चांगली समज देऊन तोंडी उपदेश करा. मग न मानल्यास त्यांना आपल्या बिछाण्यापासून दूर ठेवा किंवा साधारण मार द्या. मग जर तुमचे म्हणणे ऐकून तसे वागू लागतील तर आरोप ठेवायला निमित्त शोधू नका. अल्लाह उंच मर्तबा राखणारा हजर आहे. जर तुम्हाला ही भीती असेल की पती पत्नीमध्ये मतभेद झाल्यामुळे जिद्दीत येऊन तंटा वाढत चालला आहे तेव्हा पुरुषाच्या कुटुंबातून एक पंच उभा करा आणि स्त्रीच्या कुटुंबातूनही एक पंच नेमून द्या. जर दोघे समेट इच्छितील तर अल्लाह त्यांच्या दरम्यान मिलाप करून देईल. अल्लाह सर्व काही जाणतो आणि खबर राखणारा आहे. अल्लाहचे दास बनून त्याच्या आज्ञा पालनावर कायम राहा आणि त्याच्यासोबत कोणालाही भागीदार बनवू नका. आणि माता पित्यासोबत चांगली वागणूक करा. आणि नातेवाईकांशी आणि अनाथ व गरजवान आणि जवळचे शेजारी व अपरिचित दूर ज्या शेजारीशी चांगले वर्तन करा.
आणि थोड्या वेळेकरिता जवळ बसणारे साथी सोबती आणि वाटचाल करणारे प्रवासी आणि आपल्या ताब्यातील नोकर चाकर सर्वांशी चांगले वर्तन करीत राहा. खात्रीने ऐटीत चालणारे व मोठेपणाची शान दाखविणारे यांना अल्लाह पसंत करीत नाही. फार वाईट लोक आहेत जे कंजूसपणा करतात आणि लोकांनाही कंजूसपणा करण्याची शिकवण देतात आणि अल्लाहने जे काही त्यांना आपल्या कृपेने दिले आहे त्याला लपून ठेवतात. अशा देणगीचा इन्कार करणाऱ्या लोकांकरिता आम्ही अपमानदायक शिक्षा तयार करून ठेवली आहे. आणि जे लोकांना दाखविण्यासाठी आपले धन खर्च करतात, अल्लाहवर आखिरतवर ज्यांचे इमान नाही आणि ज्याचा साथीदार सैतान असेल तर तो मोठा साथीदार आहे म्हणून समजा. आणि यांचे काय बिघडले असते जर अल्लाहने अखेरच्या दिवसावर इमान राखत अल्लाहने दिलेला माल खर्च केला असता. अल्लाहला तर त्यांच्या प्रत्येक स्थितीची माहिती आहे. यात मुळीच शंका नाही की अल्लाहच्या अदालतीत कणभर देखील कोणाचा हक्क मारला जाणार नाही. नेकी असेल तर दुप्पट केली जाईल. अल्लाह आपल्याकडून फार मोठा मोबदला प्रदान करील. मग यांची काय दशा होईल जेव्हा आम्ही प्रत्येक उम्मत मधून साक्षीदार आणून उभे करू आणि या सर्वावर तुम्हाला साक्षीदार बनवून आणू. ज्या लोकांनी इन्कार केला होता आणि पैगंबराच्या आज्ञेचे पालन केले नव्हते, त्या दिवशी इच्छा करतील की जमीन यांना गिळून नाहीसी करेल तर बरे होईल. मात्र अल्लापासून कोणतीही गोष्ट लपून ठेवणे यांच्या अधिकारात नसेल. हे इमानदारकांनो, जेव्हा तुम्ही नशेच्या अवस्थेत असाल आणि आपण काय बोलत आहोत हेही जाणत नसाल तर नमाजच्या जवळही जाऊ नका. आणि अपवित्र अवस्थेत असाल जोपर्यंत स्नान करून न घ्याल नमाजच्या जवळ जाऊ नका. मात्र अशा स्थितीत चालत असता रस्त्यात नाईलाजामुळे जावे लागले तर गोष्ट वेगळी. जर आजारी असाल किंवा प्रवासात असाल किंवा तुमच्यापैकी कोणी शौच करून आला असेल किंवा स्त्रियांशी समागम केला असेल आणि पाणी मिळत नसेल तर स्वच्छ शुद्ध पाक मातीने तैमूम करून घ्या. म्हणजे हात फिरवा आपल्या तोंडावरून आणि हातावरून. खात्रीने अल्लाह मोठा माफ करणारा आणि क्षमाशील आहे. काय तुम्ही त्या लोकांना नाही पाहिले ज्यांना ग्रंथाचा एक हिस्सा दिला गेला होता तरीही ते भटकंती विकत घेत राहिले आणि असे इच्छितात की तुम्हीही सरळ मार्ग सोडावा. अल्लाह फार चांगल्या प्रकारे जाणतो की तुमचे शत्रू कोण कोण आहेत. अल्लाह पुरेसाही देखरेखी करिता आणि अल्लाह पुरेसा आहे मदत करण्याकरिता. यहुदीमध्ये काही असे आहेत की जे वाणीला बेढप करून तिची दिशा बदलून टाकतात आणि म्हणतात आम्ही ऐकून घेतले पण मानणार नाही आणि तूच ऐकवले न जावे आणि आपली जीभ वेडीवाकडी करून ते राईना म्हणतात, धर्मात दोष काढतात आणि टोमणे मारतात. त्यांच्याकरिता उत्तम तर तेव्हा झाले असते जेव्हा ते म्हणाले असते की आम्ही ऐकली अल्लाची वाणी आणि तिला मानले देखील आणि म्हणाले असते की ऐकून घ्या, आम्हाला सवलत द्या, तर यांचे म्हणणे ठीक राहिले असते. परंतु त्यांच्या इन्कारी बकवासमुळे अल्लाहने त्यांचा धिक्कार केला. आता त्यांच्यापैकी फारच थोडे लोक इमान राखतील. हे अशा लोकांना ज्यांना ग्रंथ दिला गेला होता, इमान राखा या ग्रंथावर जो आम्ही अवतरित केला आहे, जो तुमच्याजवळ असलेला ग्रंथ सत्य असल्याचे सांगतो. याआधी की तुम्ही आम्ही चेहऱ्यांना बगडून टाकावे आणि त्यांचे तोंड पाठीमागे फिरवून टाकावे किंवा त्यांचा धिक्कार करावा असा शनिवारवाल्यांचा आम्ही धिक्कार केला होता आणि अल्लाहने जो आदेश दिला तसे घडल्याशिवाय राहत नाही. अल्लाह त्या माणसाला कधीही माफ करणार नाही जो त्याच्यासोबत दुसऱ्या कोणाला सहभागी करेल आणि त्याच्याशिवाय ज्याला इच्छिल माफ करेल आणि ज्याने देखील सहभागी ठरवले त्याने अल्लाहवर फार मोठे असत्य रचले. काय तुम्ही त्या लोकांना नाही पाहिले जे स्वतःला फार शुद्ध व पवित्र असल्याचे सांगतात? उलट अल्लाह ज्याला इच्छित पवित्रता व शुद्धता प्रदान करेल आणि कोणावरही तीळ मात्रही जुलूम होणार नाही. बघत राहा हे लोक अल्लाहच्या संबंधाने कशा खोट्या गोष्टी रचत आहेत जो उघड स्वरूपाचा गुन्हा साबित होण्यास पुरेसा आहे. बरे तुम्ही त्या लोकांची अवस्था पाहिली ज्यांना ग्रंथाचा एक हिस्सा दिला गेला तरीही जादूटोणा आणि शैतानांवर इमान राखतात आणि इन्कारी लोकांबाबत म्हणतात की इमान राखणाऱ्यापेक्षाही हे लोक फार चांगल्या मार्गावर आहेत. अशा लोकांचा अल्लाहने धिक्कार केला. ज्या कोणाचा अल्लाहने धिक्कार केला तर त्याच्यासाठी कोणीही सहाय्यक मदत करणारा दिसून येणार नाही. काय अल्लाहच्या बादशाहीत यांचा काही हिस्सा आहे? मग तर हे लोकांना तिळभरसुद्धा देणार नाही. किंवा द्वेष करतात त्या लोकांचा ज्यांना अल्लाहने आपल्या कृपेने प्रदान केले आहे. तेव्हा आम्ही तर अशी कृपा इब्राहिम यांच्या घराण्यावरही केली होती. ग्रंथ आणि बुद्धिमत्तासोबत आम्ही त्यांना एक मोठे साम्राज्य प्रदान केले होते. मग यांच्यापैकी कोणी ग्रंथावर इमान राखून शांतीखाली आला तर कोणी यापासून दूर झाला की त्याच्या
त्याच्याकरिता जहन्नमची भडकती आग पुरेसी आहे. ज्या लोकांनी आमच्या आयतीचा इन्कार केला त्यांना आम्ही आगीत टाकू. जेव्हा जेव्हा त्यांची कातडी शिजून गळून पडेल, लगेच आम्ही दुसरी कातडी पहिल्या कातडीच्या जागी बदलून टाकू, यासाठी की त्यांना अजाब चाखतच राहावे. यात शंका नाही की अल्लाह जबरदस्त हिकमतशाली आहे. ज्यांनी इमान राखले आणि नेकीचे काम करून आले त्यांना आम्ही जन्नतच्या बागामध्ये दाखल करू, ज्यांच्या खाली जलप्रवाह वाहत असतील. या ठिकाणी नेहमीकरिता हे लोक राहतील. तिथे त्यांचे पवित्र व साफसुथरे जोडपे बांधले जातील आणि आम्ही या सर्वांना दाट सावलीत ठेवू. अल्लाह तुम्हाला आदेश देतो की अनामत ठेवणाऱ्यांची अनामत त्यांना व्यवस्थित परत करा आणि जेव्हा देखील लोकांच्या दरम्यान तंटा बखेडा सोडवाल तेव्हा न्यायाने फैसला करा. अल्लाह तर कुराणाद्वारे तुम्हाला अतिउत्तम उपदेश करतो. यात मुळीच शंका नाही की अल्लाह सर्व काही पाहतो, ऐकतो. हे इमानधारकांनो, अल्लाह आणि पैगंबरचा आदेश माना आणि तुमच्यापैकी ज्या लोकांना कारभार चालवण्यासाठी अधिकार दिलेले असतील त्यांचेही म्हणणे मानत राहा. तरीही एखाद्या गोष्टीवरून तुमच्यात जर मतभेद झाला तर सर्वांनी मिळून अल्लाह व पैगंबराकडे रुजू करावे. आणि जर तुम्ही अल्लाह आणि अखेरच्या दिवसावर इमान राखत असाल यातच तुमची भलाई आहे आणि याचा शेवटही फार चांगला असेल. तुम्ही त्या लोकांना नाही पाहिले जे दावा करतात की आम्ही इमान राखले त्यावर जे तुमच्यावर उतरले आणि त्यावरही जे तुमच्या पूर्वी अवतरित झाले, परंतु त्यांचे इरादे असे आहेत की आपले तंटे तागूतकडे नेतात. वास्तविक त्यांना तर हाच हुकूम दिला गेला होता की त्यांनी तागूतचे इन्कारी म्हणून बंड करावे. शैतान तर फार इच्छितो की त्यांना भैकून दूर नेऊन फेकावे. आणि जेव्हा त्यांना सांगितले जाते की अल्लाहने जी वाणी अवतरित केली आहे तिच्याकडे या आणि पैगंबराच्या बाजूने व्हा, तेव्हा तुम्ही पाहून घेतले की कपट राखणारे ढोंगी लोक तुमच्याकडे येण्यात इतरांनाही घाबरवतात आणि स्वतःही टाळाटाळ करतात. मग किती वाईट अवस्था होते त्यांची जेव्हा आपल्या हातच्या वाईट कर्मामुळे संकटाला बळी पडतात. मग अल्लाहच्या शपथा घेत तुमच्याजवळ येतात आणि आमचा इरादा तर चांगला होता आणि आम्ही तर मेळमिलापच इच्छितो. त्यांच्या मनाची स्थिती तर अल्लाहलाच माहीत आहे. तुम्ही त्यांच्या मागे लागू नका, मात्र उपदेश जरूर करीत राहा आणि त्यांना अशी गोष्ट बोलून समजावित राहा जी त्यांच्या मनावर प्रभाव करेल. जो पैगंबर देखील आम्ही पाठविला तर अल्लाहचे हे फरमान त्याच्यासोबत होते की त्याचे आज्ञापालन केले जावे. आणि असे लोक जे आपल्या स्वतःवर जुलूम करतात ते जर आपल्याजवळ आले असते आणि अल्लाहजवळ त्यांनी आपल्या अपराधांची माफी मागितली असती आणि पैगंबरांनीही अल्लाहसमोर त्यांच्या खातीर माफीची प्रार्थना केली असती तर या लोकांना अल्लाहला तौबा कबूल करणारा आणि मोठा मेहरबान पावले असते. हे नबी, शपथ आहे तुमच्या पालनकर्त्याची, जोपर्यंत हे लोक आपल्या समस्त तंटा विवादात तुमचाच आदेश मानणार नाहीत तोपर्यंत त्यांना इमान प्राप्त होणार नाही आणि तुमच्या फैसल्यावर मनातून नाराजही नसावेत. उलट तुमचा फैसला त्यांनी राजी खुशीने कबूल करावा आणि सर्व प्रकारे मान्य करावा. जर आम्ही त्यांच्यावर हा आदेश लागू केला असता की आपल्या जीवाचा घात करा आणि घर सोडून निघून जा, तर ते या आदेशाचे पालन करू शकले नसते. मात्र फार थोडे लोक, आणि जर त्यांनी याचेच पालन केले असते जो काही त्यांनी उपदेश केला जातो तर त्यांच्या हक्कात फार चांगले झाले असते आणि अधिक मजबूतपण शाबीत कदम राहण्याचा हाच मार्ग आहे. आणि जर ते आमच्या आदेशानुसार वागले असते आणि आम्ही त्यांना आपल्यातर्फे फार मोठा मोबदला दिला असता, मग तर आम्ही त्यांना सरळ मार्गावर चालवले असते. आणि जे लोक अल्लाह आणि पैगंबरच्या आदेशाचे पालन करीत राहतात ते अशा लोकांसोबत असतील ज्यांच्यावर अल्लाहने इनाम फरमाविला आहे, जसे नबी, सिद्दीक आणि शहीद होणारे आणि नेक सदाचारी लोक. आणि हे किती चांगले साथी व मित्र आहेत. ही फार मोठी कृपा आहे अल्लाहच्या तर्फे आणि अल्लाह पुरेसा आहे ज्ञान राखणारा. हे इमानधारकांनो, आपल्या बचावाची रक्षणाची साधन सामग्री सोबत राखत जा. मग कूच करा, जसा मोका असेल, तुकडीच्या स्वरूपातही किंवा एकत्रही होऊनही. आणि तुमच्यापैकी कोणी असाही आहे जो तयारी करण्यात उशीर करतो. मग जर तुमच्यावर एखादे संकट आले तेव्हा म्हणतो की ही फार चांगले झाले, अल्लाची माझ्यावर ही कृपा देणगी झाली की मी यांच्यासोबत हजर नव्हतो. आणि जर तुम्हाला अल्लाची कृपा लाभली तर मग अशा प्रकारे बोलले जणू तुमच्यावर त्याच्या दरम्यान काही मैत्री नव्हती. आणि हळहळ करीत म्हणाले की अरे रे, मीही यांच्यासोबत राहिलो असतो तर आज फार मोठे यश प्राप्त केले असते. जे लोक सांसारिक जीवनाला अखेरीच्या मोबदल्यात विकू इच्छित असतील त्यांनी अल्लाच्या मार्गात लढले पाहिजे
जो कोणी अल्लाच्या मार्गात लढेल व जीवे मारला जाईल किंवा वरचढ होईल तर आम्ही त्याला फार मोठा मोबदला प्रदान करू. आणि अल्लाच्या मार्गात लढाई न करण्यात तुम्हाला कोणती सबब असू शकते? वास्तविक बहुतेक पुरुष, स्त्रिया आणि कमजोर मुले बाळेसुद्धा करीत म्हणतात की आमच्या पालनकर्त्या, या वस्तीतून आम्हाला बाहेर काढ, जिथे राहणारे मोठे जुलमे अत्याचारी आहेत. आता तू एखाद्याला आपल्यातर्फे आमचा हिमायती बनवून उभा कर आणि आमच्यासाठी आपल्यातर्फे एखादा खास मदतगार करणारा पाठव. जे इमानधारक आहेत ते तर फक्त अल्लाच्या मार्गात लढतात आणि जे इन्कारी आहेत ते तागूत शैतानाच्या मार्गात लढतात. तेव्हा तुम्ही सुद्धा शैतानाच्या हिमायतदारांना ठार करा. खात्रीने शैतानाचे डावपेच फारच कमकुवत आहेत. काय तुम्ही ज्या लोकांना नाही पाहिले ज्यांना सांगितले गेले होते की आपले हात थोडे राखून ठेवा आणि नमाज कायम राखा आणि जकात अदा करीत राहा, मग जेव्हा त्यांना लढाईचा आदेश दिला गेला तेव्हा त्यांच्यापैकी एक टोळी लोकांना अशा प्रकारे भिवू लागली जसे अल्लाचे भय राखले पाहिजे. उलट यापेक्षाही जास्त भीती त्यांना वाटू लागली आणि म्हणू लागले की आमच्या पालनकर्त्या, तू आमच्यावर लढाई बंधनकारक का केलीस? थोडा समय आणि ढील आम्हाला का नाही दिलास? तुम्ही सांगा की या जगाचा लाभ फार थोडा आहे आणि फक्त अल्लाचे भय राखणाऱ्यांची आखिरत कितीतरी उत्तम आहे आणि तिथे तुमचे कणा इतकेही नुकसान होणार नाही. तुम्ही ज्या ठिकाणी देखील असाल, मृत्यू कोणत्याही स्थितीत तुम्हाला येऊन धरेल. मग मजबूत अशा किल्ल्यामध्ये सुरक्षित असाल. जर यांना एखादे यश लाभते म्हणतात की हे अल्लातर्फे लाभले, परंतु जर अपयश पदरी पडले म्हणतात की हे सर्व तुमच्यामुळे झाले. तुम्ही सांगा की सर्व अल्ला काही तर्फेच असते. या लोकांची केवढी वाईट अवस्था आहे की एखादी गोष्ट त्यांना नीट समजून येत नाही. हे मानव, तुला जो काही आराम, चैन व चांगली स्थिती लाभेल ती सर्व अल्लातर्फे असते आणि जर एखादे संकट वा यातना येऊन पोहोचेल तर त्याला कारण तू स्वतःच आहे. आणि हे पैगंबर, आम्ही तुम्हाला मानवापर्यंत संदेश पोहोचवण्याकरिता रसूल बनवून पाठवले आहे. यावर अल्लाची साक्ष पुरेशी आहे. ज्याने पैगंबराचा आदेश मानला त्याने खरे पाहता अल्लाचा आदेश मानला आणि जो उलट पावली फिरला तर आम्ही तुम्हाला त्यांच्यावर पहारा देण्यासाठी पाठवले नाही. स्वतः येऊन सांगतात की आम्ही आदेश मानायला तयार आहोत आणि आपल्या जवळून बाहेर जाऊन काही जण रात्री लपून छपून तुमच्या वचनाविरुद्ध सल्ला मसलत करतात. हे लोक गुप्तपणे जे काही ठरवितात अल्लाने ते सर्व काही लिहून ठेवले आहे. आता तुम्ही त्यांची पर्वा करू नका आणि अल्लावर भरोसा कायम राखा. सर्व कामे दुरुस्त करण्यास अल्लाह पुरेसा आहे. काय हे लोक कुराणाबाबत विचारचिंतन करीत नाहीत? जरा अल्लाच्या ऐवजी दुसऱ्या कोणाचा ग्रंथ असता तर यांना यात मोठा मतभेद दिसून आला असता. आणि जेव्हा त्यांच्याजवळ एखादी खबर पोहोचते शांती किंवा भीतीची, तर तिचा खूप प्रचार करून अफवा पसरवतात. आणि जर या लोकांनी ती खबर पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पर्यंत पोहोचवली असती किंवा आपापल्या जबाबदार लोकांच्या कानावर टाकली असती तर तिची जात पडताळ करणाऱ्यांनी तिची खरी हकीकत माहिती करून घेतली असती. जर तुमच्यावर अल्लाची कृपा व त्याची दयादृष्टी राहिली नसती तर काहींना सोडून इतर दुसरे लोक शैतानाच्या मागे जाऊ शकत होते. तेव्हा तुम्ही लढत राहा अल्लाच्या मार्गात. तुमच्यावर फक्त आपल्या जीवाची जबाबदारी आहे आणि ताकीद करून इमानधारकांचे धैर्य वाढवत राहा. असे कराल तर अगदी जवळ आहे की सर्वश्रेष्ठ अल्लाह इन्कारी लोकांच्या लढाईचा जोर कमी करेल आणि अल्लाचा लढाईचा जोर अतिशय सक्त आहे आणि लढाई बंद करण्यातही त्याच्यातर्फे कठोर कारवाई होते. जो कोणी चांगल्या कामाची शिफारस करील तर त्यातला एक हिस्सा त्याच्या वाट्याला येईल आणि जो कोणी वाईट कामाची शिफारस करील तर त्याच्यावरही त्या दुराचाराचे ओझे लादले जाईल. आणि अल्लाह तर प्रत्येक गोष्टीवर नजर ठेवणार आहे आणि प्रत्येक वेळी हजर आहे. आणि तुम्हाला जेव्हा कोणी सलाम करेल त्यापेक्षाही चांगल्या शब्दात किंवा तशाच शब्दात सलामला उत्तर देत जा. निसंदेह अल्लाह प्रत्येक गोष्टीचा हिशोब करणारा आहे. अल्लाच्या शिवाय कोणीही ईश्वर किंवा उपास्य नाही. तो तुम्हा सर्वांना कयामतीच्या दिवशी एकत्र करील. यात शंका नाही की अल्लाच्या वचनापेक्षा अधिक सत्यवचन आणखी कोणाचे असू शकते. तुम्हाला झाले तरी काय की तुम्ही ढोंगी कपटी लोकांबाबत फैसला करण्यात दोन मत राखत आहात. अल्लाने तर यांच्या वाईट कर्मामुळे त्यांना परत फिरवले. काय तुम्ही असे इच्छिता की ज्याला अल्लाने सरळ मार्गापासून दूर फेकून दिले त्याला तुम्ही मार्गावर आणू शकाल? आणि खूप ध्यानी घ्या की ज्याला अल्लाह सरळ मार्ग दाखवित नाही त्यासाठी तुम्हाला कोणताही मार्ग दिसून येणार नाही. यांना तर मनापासून वाटते की तुम्ही सुद्धा इन्कारी बनावे जसे हे स्वतः इन्कारी आहेत, यासाठी की तुम्ही आणि ते सर्व समान व्हावेत.
तेव्हा आता तुम्ही यांच्यापैकी कोणालाही आपले साथीदार बनवू नका, जोपर्यंत अल्लाच्या मार्गात हे लोक हिजरत करून येत नाहीत. जर ही गोष्ट त्यांना मान्य नसेल तर ते जिथे सापडतील तिथे धरा आणि ठार करा. मग त्यांच्यापैकी कोणालाही आपला साथीदार व सहाय्यक बनवू नका. मात्र ते लोक जे एखाद्या अशा जमातीसोबत राहतात जिच्याशी तुमचा समझोता झाला आहे, किंवा असे लोक जे तुमच्या जवळ हेतूने येतात की ज्यांची मने संकुचित झाली आहेत की तुमच्याशी लढावे, की आपल्या जनसमूहाशी लढावे, नेमके काय करावे यांच्या ध्यानी येत नाही. अल्लाने इच्छिले असते तर त्यांना तुमच्यावर चढाई करू दिली असती आणि तुमच्याशी लोक लढले सुद्धा असते. तेव्हा जर असे लोक तुमच्यापासून दूर राहतील व लढाई न करतील, तुमच्याकडे समझोत्याचा हात पुढे करतील, तर अल्लाने तुमच्याकरिता त्यांच्याविरुद्ध लढण्याचा मार्ग नाही ठेवला. दुसरे काही असे लोक देखील तुम्हाला आढळतील जे इच्छित असतील की तुमच्याशी आपल्या जमातीच्या लोकांशी बेफिकर होऊन शांततेत न राहावे, परंतु जेव्हा एखाद्या उपद्रवात त्यांना वळवले जाते तर त्यात तोंड खाली घालून उडी घेतात. मग असे लोक जर तुमच्या मुकाबल्यात हटणार नाहीत व समझोता करणार नाहीत आणि आपल्या हातांना रोखणार नाहीत, तर ते जिथे सापडतील तिथे त्यांना धरा व ठार करा. यांच्यावर हात उचलण्याकरिता आम्ही तुम्हाला उघड परवानगी दिली आहे. अजानपणे भूलचूक सोडल्यास इमानधारकाचे हे काम नाही की इमानधारकाला ठार करावे, आणि ज्याने एखाद्या मोमीनला नजर चुकून ठार केले तर त्याला एका इमानधारकाचा गळा सोडवावा लागेल आणि हत्याच्या दंडाची संपूर्ण रक्कम ठार केल्या गेलेल्या इस्माच्या कुटुंबियांना सोपवावी लागेल. परंतु त्या लोकांनी स्वतःची ही रक्कम माफ केल्यास गोष्ट वेगळी. मग जर हा ठार केला गेलेला मुसलमान एखाद्या जमातीचा असेल जो तुमचा शत्रू असावा, तर फक्त एक मुसलमानचा गळा सोडवावा लागेल. आणि जर हा ठार केला गेलेला एखादा अशा जनसमूहाचा होता ज्याच्याशी तुमचा करार झालेला आहे, तर रक्त सांडण्यामुळे दंडाची पूर्ण रक्कम मृत्यू झालेल्याच्या नातेवाईकांना द्यावी लागेल आणि एक इमानधारकाचा गळा देखील सोडवावा लागेल. मग ज्याला गुलाम सोडण्याची ताकद नसेल तर त्याला 2 महिन्याचे लागोपाठ रोजे ठेवावे लागतील. ही तोबा असेल अल्लाकडून अपराध माफ करविण्याची, आणि अल्लाह फार चांगल्या प्रकारे जाणतो आणि तो हिकमतशाली आहे. आणि जो कोणी एखाद्या इमानधारकाला जाणून बुजून ठार करील त्याची सजा जहन्नम आहे, ज्यात तो सदा सर्वदा कैद राहील. आणि त्याच्यावर अल्लाचा प्रकोप झाला आणि अल्लाने अशा माणसावर धिक्काराचा मारा केला, त्याच्यासाठी मोठा जबरदस्त अजाब तयार करून ठेवला आहे. हे इमानवाल्यांनो, जेव्हा तुम्ही अल्लाच्या मार्गात बाहेर पडाल तेव्हा नीट जाच पडताळ करून घ्यायचा, आणि जो तुम्हाला सलाम करून बोलील त्याला इमानधारक नाहीसे असे म्हणू नका. काय तुम्ही सुद्धा या जगाच्या जीवनाच्या साधनसामुग्रीची इच्छा करीत आहात? तेव्हा जाणून घ्या की अल्लाच्या जवळ भरपूर माले गनिमत आहे. तुम्ही सुद्धा यापूर्वी असेच होते, नंतर अल्लाने तुमच्यावर उपकार केला. आता चांगली चौकशी करून घेत जा. अल्लाह तुमच्या सर्व कामांची खबर राखतो. इमानधारकांपैकी जे लोक शारीरिक नुकसानाने वाजवी सबबीशिवाय घरी बसून राहतात आणि जे लोक प्राणाने व धनाने अल्लाच्या मार्गात जिहादमध्ये भाग घेतात, दोन्ही एकसारखे नाहीत. अल्लाने बसून राहणाऱ्यांपेक्षा त्या जिहाद करणाऱ्यांना फार मोठा दर्जा प्रदान केला आहे. जे अल्लाच्या मार्गात प्राण व धनाची बाजी लावतात. नेक मोबदल्याचा वायदा तर सर्वांशीच आहे, परंतु जिहाद करणाऱ्यांचा मोबदला घरी बसून राहणाऱ्यांच्या तुलनेत श्रेष्ठतेच्या दृष्टीने अतिशय जास्त आहे. हे सर्व दर्जे अल्लाहतर्फे लाभतात जे त्याच्या क्षमा व कृपेस कारक आहेत, आणि अल्लाह मोठा माफ करणारा, दया करणारा आहे. खात्रीने जे लोक स्वतः आपले नुकसान करण्यामागे लागून राहिले त्यांचा जीव ताब्यात घेण्याकरिता जेव्हा फरिश्ते पोचले तेव्हा त्यांना विचारले की हे तुम्ही अशा अवस्थेत भेटलेत, तेव्हा उत्तरादाखल ते फरिश्त्यांना म्हणतात की आपण जमिनीवर लाचार विवश होतो. तेव्हा उत्तर देताना फरिश्ते म्हणतात की काय अल्लाच्या जमिनीत एवढी व्यापकता नव्हती की तुम्ही हिजरत करून कोठे दुसरीकडे निघून गेले असते? तर अशा लोकांचे ठिकाण जहन्नम आहे, आणि हे अतिशय वाईट ठिकाण आहे. मात्र जे पुरुष, ज्या स्त्रिया किंवा मुले पराधीन आहेत, मुलुखाबाहेर निघून जाण्याची कसलीही सबब व साधन त्यांना सापडत नाही, आणि प्रवासाच्या मार्गाशीही ते बेखबर व अजाण आहेत, तर आशा आहे की अशा लोकांना तर अल्लाह माफ करीन. अल्लाह तर मोठा माफी देणारा आणि क्षमाशील आहे. जो कोणी आपला देश सोडून अल्लाच्या मार्गात निघाला त्याला जमिनीत फैलाव व समृद्धीचे मोठे मोठे मोके मिळतील, आणि जो कोणी आपले घरदार सोडून अल्लाह व त्याच्या पैगंबराकडे हिजरत करील, मग मार्गातच त्याला मरण आले तरीही त्याचा मोबदला अल्लाहकडे आहे, आणि अल्लाह मोठा माफ करणारा व मेहरबान आहे.
आणि जेव्हा तुम्ही जमिनीवर प्रवासाच्या अवस्थेत असाल की तुम्हाला हे भय असेल की इन्कारी लोक तुम्हाला त्रास देतील, तेव्हा नमाजमध्ये थोडे कमी केल्यास तुमच्यावर काही गुन्हा नाही. इन्कारी लोक तर खरोखर तुमचे उघड वैरी आहेत. लढाईच्या वेळी हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जेव्हा तुम्ही इमानधारकांमध्ये हजर असाल आणि त्यांना नमाज पढविण्याकरता उभे असाल तर यांच्यातील एक जमातीने तुमच्यासोबत उभे राहावे आणि आपली हत्यारे जवळ राखावीत. मग जेव्हा ही जमात सजदा करून घेईल तेव्हा तुमच्याजवळून तिने हटावे आणि दुसरी जमात जी अजूनपर्यंत नमाज अदा करू शकली नाही त्यांच्या जागेहून तुमच्यासोबत तिने नमाज अदा करावी आणि यांना देखील आपल्या बचावाची साधनसामग्रीने हत्यारे सोबत राखावीत. इन्कारी तर इच्छितात की कशा प्रकारेही तुम्ही आपले हत्यारे आणि युद्धसामग्रीपासून थोडेसुद्धा गाफील झाले की त्यांनी तुमच्यावर अचानक हल्ला करून सर्वांनी मिळून तुटून पडावे. मात्र जर पावसाचा त्रास किंवा आजारपणामुळे एखाद्या वेळी आपल्या हातावर उतरून ठेवाल तर यात काही गुन्हा नाही आणि तेव्हासुद्धा बचावाची साधनसामग्री सोबतच राखत जा. यात शंका नाही की अल्लाने काफिरांकरिता अपमानदायक सजा तयार करून ठेवली आहे. मग जेव्हा नमाज अदा करून चुकाल तेव्हा उभे राहून, बसून आणि लेटलेल्या स्थितीत अल्लाचे नामस्मरण जारी राखा. मग जेव्हा शांतता व समाधानाची स्थिती लाभेल तेव्हा दुरुस्तीपूर्वक कायम राखा नमाजला. खात्रीने नमाज तर इमान राखणाऱ्या नियमित वेळेसह फर्ज आहे आणि तुम्ही या लोकांचा पाठलाग करण्यास सुस्त व कमजोर पडू नका. जर तुम्ही त्रास यातना सहन करीत आहात तर हे लोक तुमच्याप्रमाणे विना आराम यातना सहन करीत आहेत आणि तुम्ही तर अल्लाकडून मोबदल्याची आशा बाळगून कामात गुंतले आहात. मात्र यांना अशी कोणतीही आशा नाही. अल्ला सर्व काही जाणणारा हिकमतशाली आहे. यात शंका नाही की तुमच्याकडे ग्रंथ अवतरित केला सत्याच्या आधारावर, यासाठी की लोकांच्या दरम्यान तुम्ही फैसला करू शकावे त्या न्यायावर जो अल्लाने तुम्हाला सांगितला आणि तुम्ही धोकेबाज लोकांची तरफदारी करू नका. आणि अल्लाजवळ माफीची प्रार्थना मागत राहा. खात्रीने अल्ला माफ करणारा आणि मेहरबान आहे. आणि अशा लोकांची तरफदारी करण्यात कसलीही हुज्जत घालू नका जे आपल्या मनात धोका कपट राखतात. खात्रीने जे लोक धोकेबाजी, विश्वासघात गुन्हेगार आहेत, अल्ला त्यांच्या स्नेह राखत नाही. लोकांपासून आपली अवस्था लपविण्यात मोठे तरबेज आहेत, परंतु अल्लापासून आपली दशा लपवूच शकत नाही. जेव्हा रात्री गुप्त मसलतीच्या गोष्टी अल्लाच्या मर्जीविरुद्ध करतात तेव्हासुद्धा अल्ला त्यांच्याजवळ हजर असतो. यांच्या सर्व कर्मांना अल्लाने घेरा टाकला आहे. हे इमानधारकांनो, ऐकता का की तुम्ही या जगाच्या जीवनात अशा लोकांची तरफदारी करण्यात वादविवाद केला, परंतु कयामतीच्या दिवशी यांच्या भांडणात कोण तोडजोड करेल आणि असा कोण आहे जो यांचा हिमायती बनू शकेल. आणि जो कोणी वाईट कर्म करील आणि स्वतः आपले नुकसान करून घेईल मग त्यानंतर अल्लाजवळ माफीची प्रार्थना करेल तर त्याच्यासाठी अल्ला माफ करणारा मेहरबान दयाळू आहे. आणि जो कोणी अपराध करेल तर स्वतः आपलेच नुकसान करून घेईल. अल्ला सर्व काही जाणणारा व हिकमतशाली आहे. आणि ज्याने अपराध व गुन्हा तर स्वतः केला आणि मग एखाद्या निरपराध माणसावर गुन्ह्याचा आरोप ठेवला तर त्याने मोठे कुभांड रचले आणि उघडपणे पाप कमाविले. आणि जर तुमच्यावर अल्लाची दयाकृपा नसती तर यांच्यापैकी एक टोळीने तुम्हाला गैरसमजात पाडण्याची युक्ती रचली होती आणि हे काय कोणाला चकमा देऊ शकतील? उलट आपल्या स्वतःलाच वाट चुकलेले बनवित आहेत. हे तुमचे काहीच बिघडू शकणार नाहीत आणि अल्लाने तर तुमच्यावर ग्रंथ आणि हिकमत अवतरित केले आणि तुम्हाला त्या गोष्टी शिकवल्या. जर तुम्ही जाणत नव्हते की अल्लाची तुमच्यावर फार मोठी कृपा आहे. त्यांच्या बहुतेक गुप्त सल्ला मसलतमध्ये कसलीही भलाई नसते. मात्र जो कोणी सदका देण्याची किंवा नेक काम करण्याकरविण्याची गोष्ट मांडील व लोकांमध्ये सुधारणा होईल, मग अशी सर्व कामे अल्लाची रजामंदी प्राप्त करण्याच्या इराद्याने करील तर आम्ही अशा माणसाला फार मोठा मोबदला प्रदान करू. आणि जो कोणी पैगंबराच्या विरोधात जाईल, वास्तविक सरळ मार्ग आणि त्याच्यावर स्पष्टपणे जाहीर झाल्या तरीही तो इमानधारकांच्या मार्गापासून वेगळ्या मार्गावर चालेल तर आम्हीसुद्धा त्याला ढील देऊन तिकडेच फेकून देऊ जिकडे तो वळू लागला होता आणि त्याला मग जहन्नममध्ये टाकून देऊ आणि हे फारच वाईट ठिकाण असेल जिथे तो पोचला. अल्ला त्याला कधीही माफ करणार नाही जो एखाद्याला त्याचा भागीदार बनवील आणि त्याच्याशिवाय त्याला इच्छिल माफ करील. आणि ज्याने अल्लासोबत कोणालाही सहभागी ठरविले तो मोठा दूरच्या मार्गात भ्रष्टतेत जाऊन पडला. अल्लाला सोडून स्त्रीरूपी देवतांना पुकारतात आणि त्यांचा धिक्कार केला त्या शैतानाच्या बोलण्यावर चालू लागतात.
शैतानाचा अल्लाने धिक्कार केला. त्यांना सांगितले होते की आपला काल्पनिक हिस्सा तुझ्या दासाकडून वसूल करीन आणि त्यांना भयकवीन आणि फार लांबचे सुचवित राहीन की माझाही आदेश मानू लागावे. मग जनावरांचे कान फाडतील आणि मी त्यांना चकमा देईन की ते अल्लाच्या रचनेत फेरबदल करू लागतील. आणि जो कोणी अल्लाला सोडून शैतानाला आपला दोस्त बनवेल तो तर उघडपणे नुकसानात बुडाला. शैतान यांच्याशी खोटा वायदा करतो आणि खोट्या कल्पना विश्वात रमवतो. अर्थात शैतानाचे सर्व वायद्याने धोका फसवणूकशिवाय आणखी काहीही नाही. अशा लोकांचे ठिकाण जहन्नम आहे, जिथून पळून जाण्याचा कोणताही मार्ग त्यांना लाभू शकणार नाही. आणि जे लोक इमानावर कायम राहिले आणि नेक कर्म करत राहिले त्यांना आम्ही अशा जन्नतीमध्ये दाखल करू ज्यांच्या खाली प्रवाह वाहत असतील. त्या ठिकाणी ते नेहमी काळ राहतील. असा हा अल्लाचा वायदा आहे, अगदी सच्चा. आणि अल्लापेक्षा अधिक सत्य गोष्ट आणखी कोणाची असेल. तुमच्या कल्पना इच्छेने काही होणार नाही आणि ग्रंथधारकांचा कल्पना विलासाचे काही महत्त्व नाही. तेव्हा जो कोणी वाईट कर्म करील त्याला त्याची सजा मिळेल आणि अल्लाच्याशिवाय यांना कोणीही आपला मित्र मदतगार लाभणार नाही. आणि जो कोणी सत्कर्म करून येईल, मग तो पुरुष असो किंवा स्त्री, मात्र इमानधारक असावा, तर असेच लोक जन्नतमध्ये दाखल राहतील आणि कोणावरही तीळ मात्र जुलूम होणार नाही. आणि धर्मात त्या माणसाहून उत्तम कोण असेल ज्याने अल्लाच्या हुकुमापुढे आपले डोके झुकवले आणि नेक कामास लागला आणि इब्राहिम अलैहिस्सलामच्या जनसमूहाच्या मार्गावर चालला, जो सगळ्यापासून वेगळा होऊन एकाच अल्लाच्या बाजूने झाला होता. आणि अल्लाने देखील इब्राहिमला आपला दोस्त बनवले. आणि आकाशामध्ये आणि जमिनीवर जे काही ते सर्व अल्लाचेच आहे आणि सर्व चीजवस्तूंना अल्लाने आपल्या घेऱ्यात घेतले आहे. अनाथ स्त्रियांशी निकाह करण्याबाबतचा फतवा तुम्हाला विचारतात. तुम्ही सांगून टाकी अल्लाह तुम्हाला याची परवानगी देतो आणि जे काही याच्यापूर्वी तुम्हाला ग्रंथामधून वाचून ऐकवले गेले आहे अनाथ मुलींच्या विषयी की यांचा जो काही हक्क निघतो तो देत नव्हते आणि त्यांच्याशी निकाहसुद्धा करू इच्छिता. आणि अनाथ लाचार मुलांबाबतही लक्षात ठेवा की तुम्हाला अनाथांच्या बाबतीत न्यायाला धरून उभे राहायचे आहे. आणि जे लोक नेक काम देखील तुम्ही कराल अल्लाहला कोणत्याही स्थितीत माहीत आहे. आणि जर एका स्त्रीला धाक पडला असेल, आपल्या पतीशी भांडणतंटा झाल्याने किंवा मन उबगल्याने पती उपेक्षा करीत असेल, तर दोघांनी आपसात संधी समझोता करून घेतल्यास त्या दोघांवर काही गुन्हा नाही. आणि समझोत्यामध्ये मंगलता आहे. मनाचा झुकाव संकुचितपणाकडे होत असला तरी उपकार करीत राहा आणि अल्लाचे भय राखून वागत राहा. आणि हे सत्य जाणा की अल्लाहला तुमच्या प्रत्येक कर्माची खबर आहे. तुम्ही इच्छा बाळगूनही एकाच वेळी अनेक स्त्रियांशी एकसारखी वागणूक ठेवू शकणार नाहीत. तेव्हा असेही करू नये की एकीच्याकडेच जास्त झुकावणे, दुसरीला अधर लटकून ठेवावे. आणि जर सामाजिकता यथायोग्य राखाल आणि दूर राहण्यासारख्या गोष्टीपासून दूर राहाल तर अल्लाह अपराध माफ करणार आहे आणि दया करणार आहे. तरीही दोन्ही अलग झाले तर अशा स्थितीत अल्लाह प्रत्येकाला दुसऱ्याच्या मोहताजीपासून वाचवेल. अल्लाह मोठी व्यापकता आणि हिकमत राखणार आहे. आणि आकाशामध्ये व जमिनीवर जे काही आहे सर्व अल्लाहचे आहे. खात्रीने आम्ही ताकीद फरमावली होती त्या लोकांना ज्यांना तुमच्यापूर्वी आकाशी ग्रंथ मिळाला होता आणि तुम्हाला सुद्धा हीच ताकीद आहे की अल्लाची नाफरमानी करण्यापासून दूर राहा. आणि जर न मानाल तर खात्रीने आकाशामध्ये व जमिनीवर सर्वच्या सर्व फक्त अल्लाचे आहे. अल्लाहला कोणाची थोडीसुद्धा पर्वा नाही आणि गरज नाही. तो तर सर्व प्रकारे स्तुती प्रशंसा करण्यास योग्य आहे. आणि अल्लाचे आहे जे काही आकाशामध्ये जमिनीवर आहे आणि कार्य पूर्ण करण्याकरिता अल्लाह पुरेसा आहे. लोक हो त्याने फैसला केला तर तुम्हाला येथून हटवून देईल आणि तुमच्या जागी दुसऱ्यांना घेऊन येईल. अर्थात अल्लाहला सर्व करण्याची ताकद व सामर्थ्य आहे. ज्या कोणाला केवळ या जगाच्या लाभाची इच्छा आहे त्याने जाणून घ्यावे की अल्लाहजवळ तर लोक परलोक दोन्हीचा लाभ आहे. अल्लाह सर्व काही ऐकणार आणि सर्व काही पाहणार आहे. हे इमानधारकांनो, न्यायावर मजबूतपणे कायम राहा. मग यात तुमचे स्वतःचे नुकसान हो किंवा मातापित्याचे अथवा नातेवाईकाचे. कोणत्याही परिस्थितीत अल्लाहकरिता गवाही द्या. कोणी श्रीमंत असो किंवा गरजवान, तर अल्लाह तुमच्यापेक्षा जास्त त्यांचा हितचिंतक आहे. न्याय करताना मनोकामनेच्या मागे चालू नका. जर तुम्ही अस्पष्ट किंवा बाजू घेऊन पक्षपाताची गोष्ट कराल तर याद राखा, कोणत्याही स्थितीत अल्लाह तुमच्या सर्व कर्मांची खबर राखतो.
हे इमानधारकांनो, आपल्या इमानावर मजबूतपणे स्थिर राहा, अल्लावर आणि त्याच्या पैगंबरावर आणि त्या ग्रंथावरही जो अल्लाने आपल्या या पैगंबरावर अवतरित केला आहे, आणि इमान राखा त्या ग्रंथावरही जो त्याने त्याच्यापूर्वी उतरविला होता, आणि ज्याने इन्कार केला अल्लाच्या फरिश्त्यांचा, त्याच्या ग्रंथाचा, त्याच्या पैगंबराचा आणि अखेरच्या दिवसाचा, तर तो वाट चुकून भटकंतीत फार दूर निघून गेला. यात शंका नाही की जे लोक इमान स्वीकारल्यावर इन्कारी झाले, मग पुन्हा इमानदार झाले, मग पुन्हा इन्कारी झाले, मग इन्कार करण्यात पुढेच जात राहिले, अल्लाह त्यांना माफ करणार नाही आणि त्यांना सरळ मार्गही दाखवणार नाही. मुनाफिक, ढोंगी, जे दुतोंडी लोक आहेत, त्यांना दुःखदायक सजेची खुशखबरी द्या. हे असे लोक आहेत की इमानधारकांना सोडून इन्कारधारकांना आपल्या दोस्त व साथी बनवतात. काय ते त्यांच्याशी दोस्ती करून मानमर्तब मिळवू इच्छितात? खात्रीने मान सन्मान तर सर्वच्या सर्व अल्लाह करीत आहे, आणि खात्रीने अल्लाने आपल्या ग्रंथात तुमच्यावर आदेश उतरविला की जेव्हा तुम्ही हे ऐकाल की अल्लाच्या आयतींचा इन्कार केला जात आहे किंवा अल्लाच्या आयतीची थट्टामस्करी उडवली जात आहे, तेव्हा त्यांच्यासोबत मुळीच बसू नका. येथे पावत की त्यांनी दुसऱ्या गोष्टीवर बोलू लागले, अन्यथा तुम्ही सध्या त्यांच्यासारखे होऊन जाल. यात थोडीसुद्धा शंका नाही की अल्लाह दांभिक लोकांना आणि काफिरांना जहन्नममध्ये एकाच ठिकाणी एकत्र करणार आहे. हे मुनाफिक अर्थात दुतोंडी लोक तर संधीची वाट पाहत बसले आहेत. जर तुम्हाला अल्लातर्फे विजय मिळाला तेव्हा म्हणतील की काय आम्ही तुमच्यासोबत नव्हतो? आणि जर इन्कारी लोकांना काही भाग हाती लागला तर त्यांना म्हणतात की काय आम्ही तुमच्यावर घेरा टाकला नव्हता? इमानधारकांच्या वारापासून आम्ही तुम्हाला वाचवले. चांगले ऐकून घ्या की यांच्यावर तुमचा खरा फैसला तर अल्लाह क़यामतीच्या दिवशी करेल, आणि अल्लाह तर इमानवाल्यांच्या विरुद्ध इन्कारी लोकांना कदापि ताकदवर होऊ देणार नाही. मुनाफिक, ढोंगी लोक अल्लाहला धोका देतात. अल्लाह तर त्यांच्या फसवणुकीत त्यांनाच फसवून टाकेल. आणि जेव्हा नमाजसाठी उभे राहतात तेव्हा मोठ्या जड मनाने कसे तरी उभे राहतात, ते सुद्धा लोकांना दाखविण्यासाठी अल्लाहचे फार थोडे स्मरण करतात. मध्येच अधर लटकत दुविधाग्रस्त आहेत ना, त्यांच्याकडे झालेत ना, त्यांच्याकडचे होऊ शकले. आणि ज्याला अल्लाह मार्गापासून दूर फेकून देईल त्यांच्याकरिता तुम्हाला मार्ग कदापि मिळणार नाही. हे इमानधारकांनो, तुम्ही इमानवाल्यांना सोडून इन्कार करणाऱ्यांना आपला दोस्त बनवू नका. काय तुम्ही अल्लाहतर्फे शिक्षाप्राप्तीचा उघड आरोप स्वतःवर लादून घेऊ इच्छितात? यात शंका नाही की मुनाफिक लोक जहन्नमच्या खालच्या दर्जात असतील, आणि तुम्हाला त्यांचा कोणीही सहाय्यक व मदतगार दिसून येणार नाही. परंतु जे तोबा करतील आणि आपल्या आचरणात सुधारणा करतील आणि अल्लाहच्या कृपेचा आसरा धरतील आणि आपला दिनधर्म अल्लाहच्याकरिता निर्भेळ करून घेतील, तेव्हा हे लोक इमानधारकांचे साथीदार मानले जातील, आणि अल्लाह फार लवकर इमानधारकांना फार मोठा मोबदला प्रदान करेल. जर तुम्ही आभार मानले आणि इमानावर मजबूतीने टिकून राहिले तर तुम्हाला सजा देऊन अल्लाह काय करेल, आणि अल्लाह तर मोठा कदर करणारा आणि सर्व काही जाणणारा आहे.